हिरव्या पालेभाज्या या नेहमी खात राहाव्या असं जे काही आपल्याला सांगितलं जातं ही सगळी पाश्चिमात्य बुद्धी आहे. म्हणजे तिकडे त्यांनी सांगावं फॉरेनर्सने आणि आपण भारताने ते ऐकावं अशी गट आपली होत असते. वास्तविक पाहता फॉरेनर्स किंवा परदेशामध्ये लोकांचा आहार काय असतो? मुख्यत्वे करून ब्रेड, पाव, पिझ्झा, बर्गर किंवा नॉनव्हेज हे खात असतात. त्यामुळे त्यांना त्यातून विशेष काही असं फायबर्स मिळत नाही. म्हणून फायबर्स मिळण्याच्या दृष्टिकोनातून ती लोक पालेभाज्या खातात. आणि दुसरी गोष्ट की सेल्युलोज नावाचा घटक सुद्धा जो पालेभाज्यामध्ये असतो तो आपण मनुष्य प्राणी पचवू शकत नाही. फक्त हे प्राणी मात्र जे आहेत वन्यजीव किंवा कुठले पशु पक्षी ते पचवू शकतात. त्यामुळे आपल्या शरीरात ते सेल्युलोज व्यवस्थित न पचल्यामुळे ते संडासावाटे तसंच बाहेर पडतं आणि आपल्याला पोट साफ झाल्याचं समाधान मिळतं. म्हणूनच काय ती लोक फॉरेनर्स हे पालेभाज्या खाण्याचा आग्रह धरतात. आता या उलट आपल्या भारतामध्ये प्रत्येक राज्यातील जी काही खाद्य परंपरा आहे ही विविध परंपरा आहे, खूप सुंदर आहे. भारतातील आपल्या महाराष्ट्रातला जर मी विचार केला तर बघा इथे आपण कंदमुळं खातो, फळभाज्या खातो, डाळी खातो, कडधान्य खातो, मसाल्याचे पदार्थ वापरतो वेगवेगळ्या प्रकारचे, ताक पितो किंवा सालासकट आपण फळं सुद्धा खातो. तर एवढ्या याच्यातून आपल्याला फायबर्स, प्रोटीन सगळ्या गोष्टी मिळतातच. फार त्याच्याकरता पालेभाज्यांच्या मागे लागणं योग्य नाही. आयुर्वेद हा गुरु आणि शिष्य यांच्या संवादातून तयार झालेला ग्रंथ आहे. या ठिकाणी एक प्रश्न सुद्धा एका शिष्याने गुरूंना विचारलेला आहे की मी निरोगी राहण्यासाठी काय करू? तर ते गुरु उत्तर देतात, हितभुक्त मितभुक्त अशाकभुक्त. म्हणजे हितकर आहार घे, आवश्यक तेवढा आहार घे, आणि अशाकभुक्त म्हणजे पालेभाज्या खाऊ नकोस हे त्यांनी 5000 वर्षापूर्वी सांगून ठेवलेले आहे आयुर्वेदामध्ये. तर थोडक्यात जेवढे काही सगळे पालेभाज्या आहेत हे बघा तुम्ही त्या तुरट रसात्मक आहेत, सगळ्या तुरट चवीच्या आहेत. त्यामुळे त्या वातूळ आहेत आणि वात वाढवणाऱ्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी तर अशा पालेभाज्यांच्या मागे लागणं योग्य नाही. त्याने आठवड्यातून एखाद्याच पालेभाजी खायला काही हरकत नाही. लहान मुलांना सुद्धा खूप पालेभाज्या खा किंवा पालेभाज्या खाल्ल्याच पाहिजे असं त्यांच्या मागे लागू नका. आणि एक विचार करा की जी पालेभाजी आज आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिची मान टाकून देत असेल, जर तिचं आयुष्यच 1 दिवसाचं असेल तर ती आपल्या शरीरात जाऊन आपलं काय पोषण करणार आहे? नक्की ना, एकदा विचार करा.